नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बाबल्याचे गजाली. आज तुमच्यासाठी ना एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येलोय. नवीन अशी काहीतरी जी कन्सेप्ट असा ना ती घेऊन येलोय. आणि आज मी असं जामडूलमध्ये ज्या आचऱ्याच्या जवळ एक बेट असा, त्या बेटावरती असं आज मी आमचा जो ओमप्रकाश आणि नवनीत सूरज आणि असत ना त्यांच्याकडे इल्लेलो असा. त्यांचा 4-in-1 टुरिझम असा. तर नक्की काय असा या टुरिझम, ते काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ना ती चेक करूसाठी आज माका त्यांच्यानी बोलवलेला की ये एक दिवस तू बघ आम्ही कसे टुरिझमला ना टुरिस्टला कसे फिरयतू, आम्ही काय काय सर्व्हिसेस देतो या चेक करूसाठी म्हणून मी आज इल्लेलो असं. त्यांची सर्व्हिस कशी असता ही बघूच्यासाठी, अनुभवच्यासाठी इल्लेलो असं. तर आता आम्ही चाललो. त्यांचा एक मेन पहिला म्हणजे बोटिंग असा. त्यांच्याने आता बोटने आपल्याक सोडतात एका दुसऱ्या साईडवरती, म्हणजे देवगडच्या साईडला, आणि ते रवले जामदूलला. हो खरं चाकरमानी. आता चाललो आमचं मुंबईत. तो बॅगे बघा कशा घेतल्या ना, एका हातात घेतल्या ना तेलाचा कॅन, नारळाचं तेल काढले आणि घरातल्यानी त्या घेऊन चाललो. आणि बॅगे बघा लायल्या ना, खांद्यावर एक, पाठी घे, आणि एवढे जेवणाची सोय करून सूरज. आणि मी इकडे तेलाचा कॅन नाही दिसता आता, पाण्याचा कॅन हा ता घेऊन चाललाय. तर इकडे ना हे कालवा काढतात ही बघा, त्यांनी सकाळी आणून ठेवलेली इकडे. ती आता उघडून त्याच्यामधला मास काढला जातो. किंवा ही ना कालवा त्यांच्यानी ना आणून ठेवलेली आहे सकाळच्या टायमाक ना, ही आणून ठेवलेली आणि तिकडे ती काढतात. आणि तो भाई दाखवायचा ना, ह्या जो असा ना, ह्या जर उघडला तर याच्यामध्ये जास्त मोठा मास भेटता. तर आता ज्या बोटीने आमका सफर करतो ना, ती बोट ही असा. सूरज आमका घेऊन जातो पहिलाडी. तो बोट व्यवस्थित इकडे जेटीवरती लायता, जेणेकरून आमका बसा गावा व्हाया त्याच्यात. तर आता आमची बोट रेडी झालेली आहे. आता या बोटीतून जाऊचं आमका. तर चला ह्या साईडीन ना त्या साईडीक जाऊच्यासाठी आता बोट आमका घालूची आहे फक्त. आता आम्ही इथून निघालो. आता आम्ही असू सागर, मोबाईलातच मेललेलो असता. त्याच्यानंतर ऋतू असा, तिकडे असा ऋषिकेश, आणि आमका घेऊन जाणारो आमचा तो खल्लाशी असा सूरज. आणि ही आमची नौका चालली आहे त्या पहिला. ह्यो इकडे व्ह्यू बघा. आता आम्ही चाललो खाडीतून, आणि तिकडे असा ना समुद्र, ते बोटी लागलेले दिसतात सगळे, जे समुद्रात जातात मासेमारी करूच्यासाठी. आणि ह्यो हे सर सूर्य मस्तपैकी सनसेट आता बघूच वरती गेल्यानंतर. आणि तिकडे येऊन आता वाट बघतात जेटीवरती नवनीत आणि ओमप्रकाश. ते थंयसर थांबलेत, टुरिझम 4-in-1 वाले, जे ही सगळी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ना, ते आज ते आमका फिरवूक घेऊन चालले. त्यांची सर्व्हिस आमका ते आता दाखवतले आहेत. तर सूरज आता चाललो परत त्या पहिलाड नवनीताक आणि ओमप्रकाशाक घेऊन येऊच्यासाठी. त्यांनी आता आमका इकडे चौघांका सोडले ना सामानाने, आणि थोडासा सामान उरला तो आता तिकडे जाऊन परत तो रिटर्न घेऊन येतो. ह्या बघा, ह्या जो दिसता ना, ह्या असा जामडूल, ह्या असा बेट पूर्ण ना चारी साईडीन हे का पाणी असा, पाण्यान वेढलेला ह्या बेट असा. तर त्या बेटावरती त्यांची घरा असत. आणि आता त्यांनी आमका पहिल्यांदा बोटिंग मधून त्या जेटीवर ना ह्या साईडीक पाठवलेला असा. तर ही असा देवगड साईडची जेटी. त्या देवगड साईडच्या जेटीवरती आम्ही आता असू, आणि इकडनं आता आमका ट्रेक करत जाऊचं असं. तर ही व्हिडिओ ना पूर्ण बघा, तरच तुमका समजतला आणि त्याच्यातली मजा येतली या की खय खय कसं असं हे फिरायचं, काय मजा. म्हणजे तुम्ही जर येऊचा विचार केलात तर तुमका काय काय इकडे एक्सप्लोर करूक भेटतला, काय बघूक गावतला, कशी सर्व्हिस भेटतली, हे सगळे डिटेल्स तुमका या व्हिडिओ मधून दिसतलंय मी. तर चला जाऊया आता आणि चढायावरती.
तर आता ना ओमप्रकाश आणि सगळे इल्लेले असत, सामान सगळं आमचा इल्लेला. इकडे मडका असा, त्याची स्पेशालिटी आहे ती वरती गेल्यानंतर सांगतो कशासाठी ते. तर सूरज आणि टोप घेऊन आता तो वाटेक लागलो. बाकी सगळं सामान घेतला आणि हे गणेश असत जे आमका मेन एक स्पॉट असा ना थंय ते घेऊन जातले. त्याच्यासाठी त्यांना सोबत घेऊन इलेले असत हे ओमप्रकाश वगैरे. आणि बाकीचे आपले सगळे आता मंडळी चाललो सामान घेऊन. चला मग जाऊया. तर आता आम्ही ना त्या जेटीवरसून ह्याकडे गेलो. मध्ये ही पूर्ण खाडी आहे आणि तिकडे असा तो दर्या आणि इकडनं ह्या कडेकडे ना आता त्या पुढच्या स्पॉटला चाललो. तर चला आता झालो एक तर वेळ झालो, म्हणजे आमची चुकी होती, त्यांची काय हा नाही त्याच्यामध्ये. त्यांचा जो टायमिंग असा इकडे बोर्डिंग पॉईंट जो असा इकडे जेटीवरचो तो 4 वाजताच वा. ते 4 वाजता बरोबर थैसर टुरिस्टला आपल्या बोटमध्ये बसवून ते ह्या साईडला घेऊन येतात आणि त्याच्यानंतर त्यांची पूर्ण जी असा टूर ती चालू होतं. तर आम्ही जरा वेळ केलो इकडे येऊच्यासाठी, येईपर्यंत आमका लेट झालो. त्याच्यामुळे आता गडबड करून आमका लवकरात लवकर तिकडे पोहोचायचा. तर आता सगळेजण चाललेत पुढे सामान घेऊन. तर मी जरा व्हायचं सामान घेते आणि आम्ही लवकरात लवकर त्या जागेवरती पोहोचतो. चला मग भेटूया त्या जागेवर पोहोचल्यानंतर. तर आता ना चढावासून चाललो. जंगल आहे या साईडिक पूर्ण आणि ह्या साईडीन खाली रवल्या खाडी आणि आम्ही आता चढावतीन वरती चाललो. ही ट्रेकिंग जो मेन त्यांचा पॉईंट आहे पहिलो तर असा ट्रेकिंग. तर आता आम्ही आता ट्रेकिंग करत वरती चाललो. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go. तर आता आम्ही ना पठारावर पोचलो. त्या साईड रवलो समुद्र आणि हो पूर्ण आता पठार भाग असा तो चढाव आम्ही तो इलू. आता ट्रेकिंग केली आहे आणि पोचलो पठारावरती. अजून आमका चलाचा पुढे एक अर्धा किलोमीटर. तर हे ना आता थोडे जण सामान घेऊन चालले आहेत पुढच्या स्पॉटसाठी आणि आम्ही इकडे चाललो एक जो स्पॉट असा त्या स्पॉटवरती. काय झालं आमका योग लेट झालो ना त्याच्यामुळे हे असा करूचा लागला, अर्धे तिकडे अर्धे इकडे चाललो. तर आमका आता स्पॉट बघूचे असतो आम्ही इकडे चाललो आणि त्यांच्यानी ऑलरेडी ते आता काय स्पॉट बघितलेलंच असा. त्याच्यामुळे ते डायरेक्टली सामान घेऊन दुसऱ्या स्पॉटला चालले. तिकडे नेऊन ते सामान वगैरे ठेवतले आणि तिकडची अरेंजमेंट करतले आणि आम्ही आता जाऊन इकडे स्पॉटवरती सनसेट बघतलो आणि त्याच्यानंतर त्या स्पॉटला आम्ही व्हिजिट करतलो. तर चला ह्या स्पॉटला जाऊया लवकरात लवकर. तर ही ना असंच बोरा चारा बोरा जी म्हणतात ना ती ह्या सड्यावरती ना झाडं असत पूर्ण ना या सड्यांवरती. पुढे जाऊन तुमका दाखवतं अजून जी झाडं असत ती झाडावरसून काढतं ना. तर ही बघा ही अशी कोकणी रानमेव. तर बघा ह्या असं ना ही बोराचं झाड असा. ही असत ही एकदम कच्ची. एक थोडासा पिकला म्हणजे या खाण्याच्या लायकीचा पिकलेला नॉर्मली. आणि ह्याच्यापेक्षा ना मगाशी जे दाखवलं एकदम लाल म्हणजे हे बघा ह्या जो असा ना ह्या असा एकदम पिकलेला. तर तुमका इकडे ना स्वतः येऊन अशी बोरा काढून जी चांगली असत ती काढणे आणि खाणे ह्या तुमका इकडे भेटताला. पण ह्या बोरांचं सीझन असतं हा. त्या सीझनच्या टायमात तुमका ती बोरा भेटतली. सीझन नंतर दुसरा काहीतरी पदार्थ म्हणजे कोकणात असे पदार्थांची कमी नाही म्हणजे फळांची कोकणी रानमेव जो असा त्याची तुमका हसोळी भेटतली, ही चारा बोरा भेटतली. आता आंबे फणस यांचं सीझन पुढे चालू होतं. काजी भेटतले, बोंडू खाऊक भेटतले. म्हणजे एक एक गोष्ट होत जाताना ऋतू जसं बदलत जाता तसं कोकणात खाण्यासाठी ना काही ना काहीतरी नवीन फळ तुमका अवेलेबल होतलाच याची गॅरंटी आहे. म्हणून तर एका स्वर्ग म्हणतात ना. तर आता आम्ही ना जवळपास आमचा जो तिसरा पॉईंट आहे म्हणजे पहिला जो असता आता बोटिंग त्याच्यानंतर आता ट्रेकिंग केला आणि आता तिसऱ्या पॉईंटाक जो इलू जिकडनं आपल्या व्ह्यू बघूचे त्या पॉईंटला आता आम्ही जवळपास पोहोचू दिलो. एक हार्डली 10 मिनिटाचं अंतर आता आमचा रवलेला. तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे की नक्की काय असा खैसून आमचा व्ह्यू बघूचा ना तो. त्यामुळे तुमका दाखवणार नाही की खंय पोचतलो होता. पोचल्यानंतर तुमका दिसतला की काय सरप्राईज असता. तर व्हिडिओ बघत राहा तुमका लगेचच समजतला की खंय चाललोय आणि काय व्ह्यू असत ते. You got a mind, but even that could change. You could flip the gray matter like some batter in your brain.
That's why they say, fake it till you make it A. And if you play that game, then you just might make a change. Rearrange all the bad to okay. Take the worst thoughts saying, turn them to a game. Take the best thoughts saying, put them on display. On repeat in your brain till you're feeling no more pain. Never slow yourself down, you can do some more. Push past all the pain and you'll find it. तर मंडळी आता आम्ही ना तिसऱ्या पॉईंटला येलो. आचरा दीपगृह म्हणजे लाईट हाऊस जो असा बोटिंगसाठी जो लाईट हाऊस असताना समुद्रकिनारी त्या लाईट हाऊसवरती आता आपण इलेलो असू. चला तर मग आतमध्ये जाऊया. लाईट हाऊसमध्ये जरासा फिरान येऊया. हे असा तिसरा पॉईंट जो 4-in-1 टुरिझमवाले आपल्याक दाखवतात. तर आता आपण ना पोचलो लाईट हाऊसवरती. इकडे मगाशी जे बोटी मी दाखवलेलं आहे ना जेटीकडसून ते बोटी हे असतात आणि हा असा समुद्र इकडे आणि त्याच्या पुढे जा दिसतं इकडे हे असा जामडूलचा बेट. त्या बेटावरनं आपण इलो त्या साईड तिकडनं ट्रेक केला त्या मध्ये इलो तिकडनं मग आपण इकडे येऊन त्या लाईट हाऊसवरती इलेलो. Hustle hard, hustle every single day. I'll be making